नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या हस्ते संपन्न। रिक्षावाल्या काकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच। दी अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन। पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्राचे आणि पत्रकार कक्षाचे उद्घाटन सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. श्याम ब. मुजुमदार यांच्या हस्ते संपन्न। आणि पुण्याने संगीत नाटकांची परंपरा जपली, पंडित प्रभाकर कारेकर यांचं मत। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण राज्यपाल के शंकर नारायणन यांच्या हस्ते करण्यात आले। संत गाडगेबाबांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात सुरू झालेली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानानंतर संपूर्ण देशात निर्मल ग्राम अभियानाच्या स्वरूपात पुढे आली। यामुळेच निर्मल ग्राम अभियानामध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे, पण अद्यापही अनेक कुटुंबे स्वच्छतागृहांच्या वापरापासून वंचित आहेत। यासाठी आता पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी संपूर्ण महाराष्ट्र निर्मल करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी केले। केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि राज्य शासनाचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण करण्यात आले। पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे के शंकर नारायणन यांच्या हस्ते राज्यस्तरीय निर्मल ग्राम पुरस्काराचे वितरण करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राज्यमंत्री रणजित कांबळे, राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, महापौर मोहनसिंग राजपाल, पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, विभागीय आयुक्त दिलीप बंड आदी मान्यवर उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आपण कुठे चुकतो आहोत हे पाहिले पाहिजे। आज एकट्या महाराष्ट्रातून केंद्राला 40% उत्पन्न दिले जाते, त्या मानाने आपल्याला केंद्राकडून मिळणारा वाटा अगदीच नगण्य आहे। यात सुधारणा झाली पाहिजे। राज्यातील जनतेचे राहणीमान, आरोग्य सुधारले पाहिजे। यासाठी निर्मल ग्राम सारख्या कार्यक्रमाची जनजागृती झाली पाहिजे। विलासराव देशमुख यांनी यावेळी सांगितले, महाराष्ट्रात अनेक योजना केंद्राच्या वतीने स्वीकारण्यात येतात। यापूर्वी सुद्धा रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्रात राबवण्यात आली, त्यानंतर आता ती देशात सर्वत्र सुरू आहे। केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना विविध विकास कामे करण्यासाठी निधी दिला जातो, पण त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला फार निधी येत नाही। त्यासाठी आवश्यक असणारे कागदोपत्री काम अपुरे पडते। कागदपत्रे तयार करण्याचे काम व्यवस्थित झाले पाहिजे। ग्राम विकास मंत्रालयाचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे दरवर्षीचे अंदाजपत्रक असते, त्यातील जास्तीत जास्त वाटा हा महाराष्ट्राला मिळावा असाच आमचा प्रयत्न असतो, असेही त्यांनी सांगितले। अजित पवार म्हणाले, निर्मल ग्राम पुरस्काराचे सातत्य टिकले पाहिजे। हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मग पुन्हा गावात अस्वच्छता दिसता कामा नये। 90% जास्त गावांमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे। घरी शौचालय नसणाऱ्या उमेदवाराला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहता येणार नाही। राज्याच्या दौऱ्यावर गेले आणि कचरा पाहिला की मन खिन्न होते, हे योग्य नाही, अशीही पवार यांनी खंत व्यक्त केली। लक्ष्मणराव ढोबळे यांनी प्रास्ताविक भाषणात या योजनेची माहिती दिली। यावेळी राज्यातील 43 ग्रामपंचायतींना हे पुरस्कार देण्यात आले। यावेळी निर्मल ग्राम संदर्भात पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले। रिक्षावाल्या काकांचा संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। शासनाने विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी मागील महिन्यात नियमावली जाहीर केली होती, मात्र या नियमावलीत रिक्षा चालकांबाबत काहीच स्पष्ट उल्लेख केलेला नाही, त्यामुळे रिक्षा चालक संभ्रमावस्थेत आहेत। दरम्यान 20 जून रोजी विद्यार्थ्यांची नियमापेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्याच्या विरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला आणि तो अजूनही चालू आहे। परंतु या संपामुळे पालकांची तारांबळ उडाली। शाळा सुटण्याच्या वेळेवर हा संप केल्याने कित्येक पालकांना घरून तर अनेकांना कार्यालयातून शाळेमध्ये हजर व्हावे लागले आपल्या पाल्यांना घरी घेऊन जाण्यासाठी। शासनाने रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक करताना 6 मुलांची परवानगी देण्यात आली आहे। हा नियम 1986 मध्येच करण्यात आला आहे, परंतु महागाई वाढली आणि त्यामुळे 6 विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवडत नाही।
तरी आम्हाला 10 विद्यार्थ्यांची परवानगी द्यावी आणि जर 10 विद्यार्थ्यांच्यावर 11वा विद्यार्थी दिसला तर लगेच आमच्यावर कारवाई करा, असे रिक्षावाल्या काकांचे म्हणणे आहे. या संपामुळे पालक फार संतप्त झाले आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता रिक्षावाल्यांनी हा संप पुकारल्याचे चुकीचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांच्या वतीने हुजूरपागा शाळेत जाऊन रिक्षात 10 पाल्य नेण्यात काहीच हरकत नाही, अशा प्रकारची निवेदने पालकांकडून घेण्यात आली. ही निवेदने रिक्षा चालकांचे नेते आणि रिक्षावाल्या काकांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांना देण्यात आली. रिक्षात 10 विद्यार्थ्यांना बसू द्यावे असे निवेदन दिल्यानंतर रिक्षात 10 मुले कसे व्यवस्थित बसू शकतात याबाबतचे प्रात्यक्षिक सुद्धा यावेळी रिक्षावाल्या काकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दाखविले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नागरी सुविधा केंद्राचे आणि पत्रकार कक्षाचे उद्घाटन सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर श्याम मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर, सिटी बँकेचे उपाध्यक्ष सेतू महादेवन, पंचशील ग्रुपचे रणजित बत्रा, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अनंत शिंदे, वाहतूक शाखेचे उपायुक्त विश्वास पांढरे, उपायुक्त संजय जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. या सुविधा केंद्रात विविध प्रकारचे दाखले, चारित्र्य पडताळणी, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, पारपत्र, शस्त्र परवाने, हॉटेल परवान्यांचे अर्ज इत्यादींच्या स्वीकृतीची कामे होणार आहेत. विविध प्रमाणपत्रांच्या कामासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात 2001 मध्ये 1 खिडकी योजना सुरू करण्यात आली होती. मात्र त्यासाठी एकाच इमारतीत सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळच इमारत उभी करण्यात आली असून त्या ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात 10 कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांना एकाच ठिकाणाहून विविध प्रमाणपत्रे मिळणार आहेत. सुषमा देसाई यांना शारीरिक सुखाची मागणी करणाऱ्या काका कोयटे यांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने स्वारगेट पोलीससमोर निदर्शने करण्यात आली. सुषमा देसाई या पतसंस्थेत अनेक वर्ष काम करत आहेत. त्यांची कामाची पद्धतही चांगली आहे. त्यांना काका कोयटे यांनी शरीर सुखाची मागणी केली. ती मागणी मान्य करण्यास देसाई यांनी नकार दिल्यावर त्यांनी देसाई यांना कामावर मानसिक त्रास दिला आणि खुनाची धमकीही दिली, असा आरोप स्वतः सुषमा देसाई यांनी केला. गेल्या 2 महिन्यापूर्वी त्यांच्या विरोधात तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्या विरोधात भारिपने चौकीसमोर निदर्शने केली. भारिपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी निदर्शनाचे नेतृत्व केले. यामध्ये दीपक ओवाळ, दत्ता सुरते, अजय थाळशंकर, राहुल तुपेरे, लक्ष्मी वाघमारे, भाग्यश्री कुलकर्णी, मानवाधिकारचे उणेच्या आदींनी सहभाग घेतला. आता तरी काका कोयटेला अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वैशाली चांदणे यांनी दिला आहे. सध्याच्या काळात सत्याग्रहाच्या मूळ कल्पनेची थट्टा होऊ लागली आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केली. द ॲक्टिव्ह ग्रुपच्या वतीने जाहिरात क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींसाठी घेण्यात आलेल्या 7व्या वार्षिक राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गोखले यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जाहिरातीतील विविध 24 प्रकारातील बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना गोखले म्हणाले, जाहिरात क्षेत्रात अनेक वर्ष विविध दिग्गज कलाकारांबरोबर काम केले, पण तेथील नाटकी विचित्र इंग्लिश वातावरणात जीव गुदमरतो. पुणे शहरात काही ठिकाणी अजूनही तेच मराठमोळं वातावरण आहे. हे पाहून आनंद होतो. रामरक्षा आणि शुभंकरोती आता कालबाह्य झाल्या आहेत, अशी खंत व्यक्त करून ते म्हणाले, जाहिरात ही अवघड कला आहे. त्यातून ग्राहकाला पटवावे लागते. स्पर्धेमुळे याला फारच महत्त्व निर्माण झाले आहे. अशा वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या कलेचा गौरव केला की त्यांना प्रोत्साहन मिळते. टॅगच्या माध्यमातून हे कार्य केले जात आहे. सूत्रसंचालन राजेश तांबे यांनी केले. पुण्याने संगीत नाटकांची परंपरा जपली आहे, असे मत पंडित प्रभाकर कारेकर यांनी व्यक्त केले. देशामध्ये लोकशाही व्यवस्था आणि सत्याग्रहाचे स्थान आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच ती लोकांना कळली आहे का नाही, असा संभ्रम निर्माण झाला आहे. निवडणुका म्हणलं की पैसा आणि गैरप्रकार, म्हणूनच ही लोकशाही आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय समाज आणि जपानमधील समाज यांची तुलना करणं गरजेचं आहे. भारताची पातळी फार खाली गेली आहे. जिथं अन्याय दिसेल तिथे प्रतिकार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत भाई वैद्य यांनी व्यक्त केले.
कास प्रबोधन मंडळाच्या वतीने लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्याग्रहाचे स्थान या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीजी देशमुख होते। यावेळी शोभनाताई रानडे, उद्योगपती अभय फिरोदिया, ॲडव्होकेट असीम सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते। शोभनाताई रानडे म्हणाल्या, सत्याग्रह करताना सर्वांना मान्य असलेला मुद्दा असावा, त्यामध्ये व्यक्तिगत नेतृत्व नसावं तर सामूहिक नेतृत्व असावं। सत्याग्रहाविषयी मानसिकता बदलणं हे काम जोमाने करावे लागणार आहे। तर फिरोदिया म्हणाले, सत्याग्रह करत असताना विरोध करणाऱ्यांवर राग न ठेवता फक्त सत्याचा आग्रह करावा। हल्ली जे सत्याग्रह होतात त्यात सत्याचा आग्रह किती असतो हे मात्र तपासून पाहायला हवे। सत्याग्रह जर करायचा असेल तर संघटन आणि प्रबोधन या दोनही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले। यावेळी ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीही आपली मते मांडली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर शरदचंद्र गोखले यांनी केले। कलेला प्राप्त झालेल्या अनन्यसाधारण महत्त्वामुळे चित्रपटापेक्षा जाहिरातीसाठी जास्ती बजेट लागते, असे मत अभिनेते आणि दिग्दर्शक विजय गोखले यांनी व्यक्त केले। अखिल भारतीय मराठी नाट्य पुणे शाखा आणि सुशील स्नेह परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी यशवंत भगवंत कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ संगीत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। हा महोत्सव 24 जून पर्यंत सुरू राहणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन पंडित कारेकर यांच्या हस्ते झाले। यावेळी कारेकर म्हणाले, मुंबईतील संगीत नाटकांची परंपरा लयाला गेली आहे, पण पुण्याने मात्र संगीत नाटकांची परंपरा जपली आहे। टिळक स्मारक मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक, आमदार उल्हास पवार, सुशील स्नेह परिवाराचे अध्यक्ष विपिन गुपचूप, सुरेश देशमुख, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई उपस्थित होते। संगीत नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल रवींद्र खरे यांचा पंडित कारेकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला। डॉक्टर देसाई प्रास्ताविकात म्हणाले, परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात। रंगभूमीकडे रसिक वळावे हा त्यामागील उद्देश आहे। भरतनाट्य संशोधन मंदिर निर्मित संगीत स्वर सम्राज्ञी या नाटकाने महोत्सवाची सुरुवात झाली। चारुदत्त आफळे, रवींद्र खरे आणि गौरी पाटील यांच्या या नाटकात प्रमुख भूमिका होत्या। याच नाट्य महोत्सवात संगीत संशय कल्लोळ आणि संगीत कट्यार काळजात घुसली याही नाटकांचा प्रयोग होणार आहे। मराठी संगीत रंगभूमीचं हरवत चाललेले वैभव संगीत नाट्य महोत्सवांमुळे पुन्हा प्राप्त होईल। संगीत रंगभूमीवर मानापमानाने इतिहास घडवला आहे, पण सध्या राजकारणात क्षणोक्षणी मानापमानाचे नाट्य सुरू आहे, असे यावेळी उल्हास पवार यांनी सांगितले। दी अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले। कॉमन मॅन या संकल्पनेचे जनक आणि जगविख्यात व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यावर काढण्यात आलेल्या दी अनकॉमन मॅन आर.के. लक्ष्मण या ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते करण्यात आले। लक्ष्मण यांच्या निवासस्थानी हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला। यावेळी लक्ष्मण, त्यांच्या पत्नी आणि ध्वनिचित्रफित बनवणारे कैलास भिंगारे आदी उपस्थित होते। या ध्वनिचित्रफितीत भिंगारे यांनी लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा मागोवा घेतला असून सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी लक्ष्मण यांच्या घेतलेल्या मुलाखतीचाही अंतर्भाव करण्यात आला आहे। कमल लक्ष्मण म्हणाल्या, आर.के. लक्ष्मण गेले काही दिवस आजारी होते, यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य लोपले। मात्र कैलास भिंगारे यांनी आर.के. लक्ष्मण यांच्या दाखवलेल्या ध्वनिचित्रफितीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला आहे। लक्ष्मण यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे अनेक वेळा राजकीय उलथापालथही झाली आहे। त्यांच्यासारखे व्यंगचित्रकार आजच्या काळात दिसून येत नाहीत, अशी खंतही यावेळी कमल लक्ष्मण यांनी व्यक्त केली। आजपर्यंत रेखाटलेल्या व्यंगचित्रांविषयीच्या काही निवडक आठवणींना लक्ष्मण यांनी यावेळी उजाळा दिला। यावेळी आपल्याला इतर व्यंगचित्रांमध्ये आर.के. लक्ष्मण यांचीच व्यंगचित्रे आवडतात, असे भिंगारे यांनी सांगितले। वयाच्या 87व्या वर्षीही लक्ष्मण यांनी उपस्थितांसमोर केवळ 1 मिनिटात अत्यंत सुबक आणि सहजतेने कॉमन मॅनचे व्यंगचित्र रेखाटून कलेला वयाचे बंधन नसल्याचे दाखवून दिले। यावेळी त्यांनी 3 ते 4 जणांना कॉमन मॅनचे व्यंगचित्र रेखाटून दिले।